आज मी आणि जिल्हाधिकारी आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी ही पाहणी केलेली आहे आणि याच्यामध्ये असं दिसतं आहे की जो पूल लवकर या ठिकाणी वाहतुकीसाठी मोकळा होणार होता त्याला कमीत कमी 2 महिने लागतील असं मला या ठिकाणी दिसतं आहे। हा पूल जोपर्यंत हा रस्ता जोपर्यंत उघडीत येत नाही तोपर्यंत जळगावला जोडणारा जो रस्ता आहे कोटेनगर टू पारधी आणि इच्छादेवी टू तरसोद हे पण आपण मंजूर केले सिमेंटचे रस्ते दोघं। इकडेही ट्रॅफिक वळल्यानंतर ते रस्ते आम्ही सुरू करू शकत नाही आहे, त्याच्यामुळे आज ही पाहणी आम्ही या ठिकाणी केली आणि मला तरी वाटतं की 2 महिन्याशिवाय हा रस्ता सुरू होऊ शकत नाही। या कामाला ऑलरेडी उशीर झाला आहे, मार्चपर्यंत पूर्ण मार्चपर्यंत त्यांना डेडलाईन दिली होती, पण आपण बघताय की पुढं चालत आता एप्रिल मे जून जुलै आता ऑगस्टपर्यंत एंडिंगपर्यंत जाईल असं चित्र आहे। पालकमंत्री आहेत, कलेक्टर साहेब आहेत, पण तरी पण इथले जे अधिकारी आहेत शिवाजी पवार ते या ठिकाणी उपस्थित नाहीचे जे शिवाजी पवार आहेत ते या ठिकाणी उपस्थित नाही आहे। नाही, अधिकारी कोण आहे त्यापेक्षा त्यांनी जे आमच्या बैठकीमध्ये जे कलेक्टरांनी आम्ही जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला जे कबूल केलं होतं ती बघणं आमचं काम होतं। आता आम्ही हे बैठक पाहणी झाल्यानंतर त्यांच्या अधिकाऱ्याशी काय त्यांच्या मालकाशी बोलू ना। वारंवार काय होतं की नाहीच्या अधिकाऱ्यांकडून असेल किंवा ठेकेदारांकडून असेल मार्च एप्रिल जून जुलै प्रत्येक वेळी आम्ही स्वतः मान्य करतोय ना। कलेक्टर महोदयानं आम्ही मिटिंग घेतली त्यावेळेस आम्हाला मार्च सांगितली होती पहिले, नंतर आम्ही पुन्हा मिटिंग घेतली त्यानंतर त्यांनी आम्हाला जुलै सांगितलं। आता जुलैचं आता ऑगस्ट काय सप्टेंबर येईल असं चित्र आहे, पण तरी ऑगस्ट एंडिंगपर्यंत होईल असं चित्र आहे। ठेकेदारावर कारवाई नाही करू शकत का आपण, कारण तो ऑलरेडी आता कारवाई करण्यामध्ये वेळ घालण्यात 2 महिन्यामध्ये आता ट्रॅफिक मोकळं करणं गरजेचं आहे। आपण बघतो की दररोज जळगावला जाणारे ट्रॅफिक आहे किंवा नागपूरकडे जाणारे ट्रॅफिक इथं जाम होते। आता काही करून रडून पडून तडून काहीतरी करून हे काम करायचं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।